गुड मॉर्निंग TMC. कसे आहात प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण आपल्या मराठी पाठ्यपुस्तकातील 6वा पद्य आणि कवितेचे नाव आहे या झोपडीत माझ्या. खूप सुंदर अशी कविता आहे विद्यार्थी मित्रांनो. ऐकाल ना तर दिवसभर तुमच्या ओठांवर ही कविता अगदी गुणगुणत राहाल, इतकी सुंदर कविता आहे. आपण मराठी माध्यमाचे आहोत, आपली मातृभाषा मराठी आहे, त्यामुळे मराठी कवितांवर प्रेम करणं हे पहिलं आपलं आद्य कर्तव्य आहे, बरोबर की नाही. आज आपण जी कविता शिकणार आहोत ती कविता राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली आहे. फार जुनी कविता आहे. म्हणजे तुम्हाला सांगू का, बरेच वर्षांनी ही पाठ्यपुस्तकात परत अभ्यासाला आलेली आहे. खूप सुंदर अशी कविता आपण शिकणार आहोत. मग प्रथम आपण आपल्या कवितेचे जे कवी आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा परिचय करून घेऊया. या झोपडीत माझ्या. कशी सुंदर अशी झोपडी आहे बघा बरं स्क्रीनवर. मस्त वातावरण आहे, निसर्गरम्य वातावरणात सुंदर अशी झोपडी आहे. आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आपण प्रथम माहिती करून घेऊया. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महान संत, समाज सुधारक. त्यांचे पूर्ण नाव माणे बंडोजी ठाकूर. अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यांविरुद्ध त्यांनी हल्ले उठवलेले आहेत. देशभक्ती, अहिंसा, आत्मसंयम यांचे पाठ त्यांनी जनतेला म्हणजे समाजाला दिलेले आहेत. गावागावातून त्यांनी गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केलेली आहेत आणि त्यांच्या या कार्याबद्दल आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रभवनात बोलवून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी बहाल करून त्यांचा गौरव केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, इतके महान असे हे संत आणि समाज सुधारक आहेत. त्यांची तुम्हाला पुस्तके सांगते प्रकाशित झालेली. हे आहेत आपले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ आहे. आणि त्या ग्रामगीता ग्रंथाचं म्हणजे हे तुम्हाला मी आवरण दाखवलेलं आहे मुखपृष्ठ. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि गौरव करण्यासाठी राष्ट्रभवनात बोलवल्यानंतर ते कोण आहेत बरं? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. जन्म 30 एप्रिल 1909 आणि मृत्यू आहे 1968. 59व्या वर्षी निधन पावलेले आहेत. त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या खेड्यामध्ये झालेला आहे. त्यांनी प्रकाशित केलेली पुस्तके पहा बरं. अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली ही त्यांची प्रकाशित झालेली पुस्तकं आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे सामाजिक कार्य बघा. आता तर आपण अर्ध कार्य पाहिलेलं आहे, त्याच्यानंतर सांगते तुम्हाला. अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा, स्वच्छता, सर्व धर्म समभाव यांविषयी कळकळीचे आव्हान करणारा आणि अज्ञानी जनतेला अंधश्रद्धेतून बाहेर काढून त्यांना लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता ग्रंथ. हा ग्रंथ सर्वत्र सर्व खेडोपाडी आदराने वाचला जातो. कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी बरोबर ओळखलं होतं की आपला भारत देश खेड्यांनी बनलेला आहे, अनेक खेड्यांनी मिळून बनलेला आहे आणि जोपर्यंत खेडे सुधारत नाहीत तोपर्यंत देश काय सुधारणार. म्हणून त्यांनी खेड्यांविषयी एक आदर्श अशी रचना या ग्रंथामध्ये मांडलेली आहे. खेड कसं असावं असा एक आदर्श असा हा त्यांचा ग्रंथ आहे आणि जो सर्वत्र सर्व खेड्यांमध्ये आजही आदराने वाचला जातो. आता आपण कवितेकडे वळूया. कवितेची मध्यवर्ती कल्पना पाहूया. कवितेकडे वळण्यापूर्वी सगळ्यांचं पुस्तक स्वतःच्या समोर असावं. सुख आणि आर्थिक सुबत्ता यांचा काहीही संबंध नसतो. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात की असं वाटतं, प्रत्येकाला काय वाटतं, बापरे माझ्याकडे खूप पैसा आला, माझ्याकडे खूप धनदौलत आला की मी सुखी होईन, असं वाटतं की नाही. खूप पैसा असेल, खूप धनदौलत असेल, मी खूप श्रीमंत असेल तर सुख मी कसा होईन, सुखी होईन. परंतु सुख आणि दुःख
या गोष्टी यांचा काहीही मनाच्या शांततेशी संबंध नसतो. सुख आणि आर्थिक सोबत त्याचा काही संबंध नसतो, कारण सुख दुःख या मानवी मनाच्या भावभावना आहेत. खूप सुख असला, खूप पैसा असला, खूप धनदौलत असेल तरीही त्या घरातील माणसं दुःखी दिसतात. आणि काहीही नसले तरी त्या काही घरातील माणसं बघा, स्वतःजवळ पैसा अडका नेमकाच असतो, जास्त नसतो, अगदी पोट भरणे इतकंच असतं, परंतु त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून ते किती आनंदी आहेत, ते किती सुखी आहेत, ते किती समाधानी आहेत हे आपल्याला कळतं. म्हणजेच काय, सुख आणि दुःख या मानवी मनाच्या कल्पना आहेत आणि त्याचा सुखाशी काहीही संबंध नसतो. लहानशा झोपडीतही शांती सुखाचा अनुभव आणि आनंद सदैव कसा मिळतो कळलं का? लहानसं घर असेल, अगदी मोठं घर नाही परंतु छोटंसं राहण्यापुरतं घर असेल तरी त्या झोपडीत शांती सुखाचा अनुभव व आनंद सदैव कसा मिळतो याचे वर्णन प्रस्तुत कवितेने खूप सुंदर असे कवितेत कवींनी केलेले आहे. चला तर प्रथम आपण कवितेचे श्रवण करूया. मी तुम्हाला ही कविता चालीत म्हणून दाखवणार आहे. चालीत कविता म्हणून दाखवली तर तुम्हाला माहिती आहे की चालीमध्ये कविता म्हटलं की कसं पाठ पण होऊन जाते आणि लक्षातही राहते. त्यामुळे तुम्हाला प्रश्नपत्रिकेतील कृती सोडवण्यासाठी त्याचा खूप उपयोग होईल, पटकन लक्षात येईल. त्यामुळे कविता पाठांतर करायची आहे. चाल नीट ऐका. अगदी साधी चाल लावलेली आहे. खूप जुनी अशी कविता आहे, परंतु कविता खूप गोड आहे. राजासजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यांतून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. जातात या महाला मज्जा व शब्द आला, भीतीन यावयाला या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. राजासजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. या झोपडीत माझ्या. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेला लावलेली ही माझी चाल आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्की ही चाल लावून तुम्ही कविता पाठ करा, किंवा तुम्हाला अजून छान चाल येत असेल तर तुम्ही अजून छान चालीमध्ये ती बोलून त्याचा व्हिडिओ मला तुम्ही नक्की पाठवा. आता आपण कवितेच्या भावार्थाकडे वळूया. पहा बरं, पहिलाच कवितेचं कडवं आहे. राजासजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. म्हणजे ना, तुम्हाला सांगू का, एखाद्या माणसाकडे सायकल असेल तर त्याला काय वाटतं की माझ्याकडे स्कूटर असावी. एखाद्या माणसाकडे स्कूटर असेल तर त्याला काय वाटतं, अरे माझ्याकडे 4 व्हीलर असावी. आणि ज्याच्याकडे 4 व्हीलर आहे त्याला काय वाटतं, माझ्याकडे अजून भारी गाडी असावी. म्हणजे हा सगळा भावनिक खेळ आहे आणि ह्या सगळ्या मुलांना इच्छेचा खेळ आहे. हा सर्व इच्छेचा खेळ आहे आणि हा खेळ न बंद होणारा, त्याचा शेवट न होणारा आहे. राजा जरी महालात राहत असेल, सर्व सुखसोयी त्याला असतील तरी पण तो सुखी नसतो. त्याला सर्व सुख प्राप्त होत नाही, त्याच्या मनाला शांती मिळत नाही.
सर्व काही असूनही, परंतु माझ्या झोपडीत, मी जिथे राहतो त्या छोट्याशा झोपडीमध्ये मी मात्र खूप सुखी आहे. असे कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की माझ्या झोपडीमध्ये मला सर्व सुखे प्राप्त होतात. मी खूप सुखी आहे. भौतिक साधनांमुळे मिळणाऱ्या सुखापेक्षा मुलांनो, भौतिक सुख कशाला म्हणायचं? लाईट, एसी, छान छान फर्निचर, सर्व सुखी सोयीयुक्त असं घर, गाडी, बंगला, हे सर्व हे काय सगळ्या भौतिक गोष्टी आहेत. ह्या सर्व भौतिक गोष्टी पैशाने विकत आणता येतात, परंतु मनाला जी शांतता हवी असते ना, ही मनाला शांतता ह्या पैशाने विकत आणू आपण शकत नाही. मनाला मिळणारी शांतता खूप पटीने महत्वाची असते. ती काही तुम्ही पैसे देऊन विकत आणू शकत नाही. कवी काय सांगतात की भौतिक साधनांमुळे मिळणाऱ्या सुखापेक्षा मनाची शांतता खूप महत्वाची असते जीवनामध्ये. पुढचं कडवं बघा बरं. भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य घ्यावे, या झोपडीत माझ्या. माझ्या झोपडीत मला झोपण्यासाठी मऊ मऊ बिछाने नाहीत. मला झोपण्यासाठी पलंग नाहीये, परंतु मला झोपण्यासाठी माझी जमीन हीच माझ्यासाठी मऊ बिछाने आहे. माझ्यासाठी काय आहे? पलंग आहे. मी माझ्या झोपडीच्या समोरील अंगणात, बघा ना स्क्रीनवर, मी माझ्या झोपडीच्या समोरील अंगणात मस्तपैकी जमिनीवर झोपतो आणि झोपल्यानंतर मस्त चांदण्यांचं काय करत आहे? मी निरीक्षण करत आहे. हे सुख मला लाभलेलं आहे. कुठे लाभलेलं आहे? माझ्या झोपडीमध्ये. पुढचं कडवं पहा बरं. चांदण्यांकडे पाहण्याचे, ताऱ्यांकडे पाहण्याचं, आकाशाकडे पाहण्याचं सुख मला माझ्या झोपडीतील अंगणात झोपून मला मिळत आहे. पुढचं कडवं पहा बरं. पहारे आणि तिजोऱ्या त्यांतून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या. मुलांनो, मोठ्या मोठ्या राजवाड्यात, श्रीमंतांच्या घरात धन दौलत, पैसा, दागदागिने सर्व काही असतात, बरोबर की नाही? ही सगळी धन दौलत असते त्यांच्याकडे. त्यामुळे तिथे पहारेकरी असतो. पहारेकरी असतोच असतो, तो दारातच असतो. आणि ही सगळी धन दौलत ठेवण्यासाठी लोखंडाची मोठी मोठी जाडी जाडी कपाट असतात. त्याला म्हणतात तिजोऱ्या, की त्या उचलून नेऊ शकत नाही. पहारे आणि तिजोऱ्या त्यांतून होती चोऱ्या. आणि एवढं सगळं असूनही त्या घरामध्ये चोऱ्या होतातच, बरोबर की नाही? परंतु मी ज्या घरात राहतो त्या घरात धन दौलत, पैसा अडका काही नाही, चोरण्या इतपत काहीच नाही. त्यामुळे चोर माझ्याकडे कशाला बरं येतील? माझ्याकडे चोरी का होईल? होणारच नाही. त्यामुळे मी कसा झोपतो? निवांत झोपतो. तुम्ही बाहेर झोपलात आणि घरामध्ये पैसा, धन दौलत असेल तर तुम्हाला बाहेर अंगणात झोप लागेल का रे? नाही लागणार. माझ्या इकडे, माझ्या घरामध्ये चोरण्या इतपत धन दौलतच नाही. त्यामुळे माझ्या घराला दोऱ्या म्हणजेच कडी कोयंडे नाही. अशा प्रकारे माझं घर सुरक्षित आहे, मी सुखी आहे. आनंद, सुख, शांती हीच खरी माझी काय आहे? संपत्ती आहे, असं कवींना इथे सांगायचं आहे. जातात या महाला मज्जाव शब्द आला, जातात या महाला मज्जाव शब्द आला, भीती न यावयाला, या झोपडीत माझ्या. कधीतरी जा बरं श्रीमंतांच्या राजवाड्यात, महालात किंवा घरी. तुम्हाला सहजासहजी तिथे प्रवेश मिळणार नाही. प्रथम तर तुम्हाला कोण अडवणार आहे? पहारेकरी. तो म्हणणार मत जाओ, म्हणजे काय? तुला इथे प्रवेश नाही. पहिल्यांदा तो तुम्हाला रोखणार. तो तुम्हाला मज्जाव करणार. मज्जाव करणे म्हणजे परवानगी न देणे किंवा अटकाव करणे. तो तुम्हाला जाऊन देणार नाही. त्याच्यानंतर मग तो परवानगी घेऊन तुम्हाला त्यांच्या घरी सोडेल. समजलं का? आणि तुम्हाला म्हणजे तिथे अडवतात, म्हणजे सहजासहजी तुमचं स्वागत होत नाही. परंतु माझ्या घरी हा प्रकार नाही. जातात या महाला मज्जाव शब्द आला, भीती न यावयाला, माझ्या या झोपडीत माझ्या. माझ्या घरी यायला तुम्हाला कोणतीच भीती नाही. मग तुमचं माझ्या घरी स्वागतच आहे. या गरीबाच्या झोपडीमध्ये तुमचं स्वागतच आहे.
हा अनुभव खरंच घेण्यासारखा आहे. एखाद्या सर्वसामान्यांच्या घरी जा बरं, किती सुंदर पाहुणचार करतात तुमचा. करतात की नाही? अगदी पाहुणचार म्हणजे स्वागत करण्यापासून ते थेट त्यांच्या पुढ्यातली ताटही तुम्हाला जेवणासाठी देतील. इतकं सुंदर मनापासून स्वागत करतात आपलं ते. बरोबर की नाही? अतिथी देवो भव, अतिथी देवो भव. अगदी थेट त्यांच्या घरातही प्रवेश मिळतो आणि आपल्याला जेवणाचं ताटही मिळतं. म्हणजे इतकं गरिबा घरचे लोक इतकी छानपैकी आपलं स्वागत करतात. पाहुण्यांचे स्वागत करतात. महाले मऊ बिछाने कंदील शामदाने आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. महाले म्हणजेच राजवाड्यात महाली झोपण्यासाठी मऊ मऊ बिछाने असतात. पलंग असतो. सुंदर अशी पलंगावरती रोषणाई केलेली असते. शामदानी म्हणजे काचेचे दिवे, झुंबर, सुंदर अशी रोषणाई केलेली असते. मऊ बिछाने असतात झोपण्यासाठी. परंतु झोप काही येत नाही, कारण मनाला शांती नसते. मनाला शांती नसते, त्यामुळे नीट झोप येत नाही. परंतु आम्ही मात्र आम्हाला झोपण्यासाठी आमची जमीन आहे आणि हाच आमचा सन्मान आहे. जमीन हीच जमीन हेच आमचं अंथरूण आहे आणि आकाश हेच आमचं पांघरूण आहे. अंथरूण आम्ही जमिनीवर झोपलो की आम्हाला पटकन झोप लागते. का झोप लागते? दिवसभर कष्ट करून शरीर थकलेलं असतं. 2 घास पोटात ढकलायचे आणि कधी झोपतं असं होतं. त्यामुळे जमिनीवर झोपल्या झोपल्या शांत सुखाची झोप लागते. पैसे देऊन तुम्ही झोप विकत आणू शकत नाही. कितीही पैसे दिलात तरी सुखाची झोप तुम्हाला मिळू शकत नाही. त्याच्यासाठी मनाची तृप्ती, मनामध्ये शांतता लागते. अशा प्रकारची ही जी शांतता आहे, तृप्ती आहे, ही माझ्याकडे आहे, माझ्या झोपडीत. जमीन हाच माझा सन्मान आहे. जमिनीवर झोपणे आणि आकाशाचं पांघरून गाणे हाच आमच्यासाठी सन्मान आहे. आम्हाला पटकन झोपही लागते. खेडोपाडी शेतकरी कष्ट करून राब राब राबतात. कधी जमिनीवर पडतो आणि कधी झोपतोय. असं म्हणतात की नाही, की खायला कोंडा आणि झोपायला धोंडा. खायला कोंड्याची भाकरी काय, ती पण खूप सुंदर लागते. पोटात जर भूक असेल तर कोंड्याची भाकरी ही खूप सुंदर चविष्ट लागते. परंतु पोटात भूक नसेल तर समोर असलेले पंचपक्वानही तुमच्यासाठी चव नसते. त्याला चव लागत नाही, कारण तुम्हाला भूक लागत नाही. भूक का लागत नाही? कारण तुम्ही कष्ट करत नाही, शरीर झिजवत नाही. पुढचं कडवं अभ्यासूया. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. किती सुंदर आहे बघा. कवीने आपल्या झोपडीत स्वागत कसं केलेलं आहे? कसं केलेलं आहे? माझ्या झोपडीत तुम्ही अगदी सुखाने या, आनंदाने या. कोणताही बोजा, कोणतंही दडपण घ्यायचं नाही. माझ्या झोपडीत तुमचं स्वागतच आहे. माझ्या झोपडीत या, राहा, खा, पिया आणि अगदी सुखाने जा, तृप्त होऊन जा, असे कवी इथे सांगत आहेत. पाहुनी सौख्य माझे, पाहुनी सौख्य माते. ऍक्च्युली माझे म्हणजेच माते आणि माते लक्षात ठेवा, माते इथे जे कवितेमध्ये माते शब्द आहे. माते म्हणजे काय? माझे. माते म्हणजे आई नाही, इथे माते हा शब्द, माते हा शब्द माझे या अर्थाने वापरलेला आहे. पाहुनी सौख्य माते, देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. बघा ना, माझं सुख पाहून कवी काय म्हणतात? कवी खूप सुंदर म्हणतात की माझे सुख पाहून देवेंद्र, देवेंद्र कोण रे? देवांचा देव इंद्रदेव, देवांचा देव इंद्रदेव हा तोही लाजत आहे. कारण त्याला माझ्या सुखाचा हेवा वाटत आहे, मत्सर वाटत आहे. त्याला माझ्या सुखाचा मत्सर वाटत आहे. त्यालाही कुठेतरी मनामध्ये लाज वाटते की मी राजा असूनही सुखी नाही. मात्र हा साध्या घरात झोपडीत राहणारा व्यक्ती किती बरं सुखी आहे. मनातल्या मनात त्यालाही लाज वाटते. असे हे माझे घर आहे. पाहुनी सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे. आणि ह्या माझ्या झोपडीमध्ये सदैव शांती काय करते? विराजमान म्हणजे तिथेच राहते. सौख्य, शांती नांदत आहे माझ्या घरी. अशी ही माझी झोपडी आहे. विद्यार्थी मित्रांनो, कवींना तुम्हाला हेच सांगायचे आहे
की तुम्ही ना किती पण मोठे व्हा, अगदी प्रगतीने कष्टाने किती पण मोठे व्हा, फक्त वाईट मार्गाने पैसे कमवून तुम्ही मोठे होऊ नका. कोणत्याही वाईट मार्गाने पैसे कमवून जर तुम्ही मोठे झालात तर तुम्हाला मनाला शांती मिळणार नाही, सुखाची झोप लागणार नाही. त्यासाठी चांगल्या मार्गाने कष्ट मिळून मोठे व्हा, प्रगती करा. आणि दुसरं म्हणजे वाईट मार्गाने पैसे कमवून आपली मनशांती गमावू नका. कधी पण तुम्हाला काही तुमच्या आवडीची कामं करायची असतील ना, ती पण करत जा. त्या कामातून जी स्वतःला आवडतात ती कामे केली ना, की आपल्या मनाला काय मिळते रे मुलांनो? शांती मिळते. स्वतःच्या आवडीची कामं करायची. कितीही मोठे व्हा, किती प्रगती करा, खूप मोठे साहेब व्हा, खूप मोठे ऑफिसर व्हा किंवा खूप मोठे उद्योगपती व्हा. फक्त वाईट मार्गाने पैसे कमवायचे नाहीत. हाच संदेश इथे कवींना द्यायचा आहे. अशा प्रकारे कविता तुम्हाला आवडली असेल तर मुलांनो नक्की लाईक करा. लाईक करता येतं ना तुम्हाला? नक्की लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींमध्ये आणि मी शिकवलेली कविता तुमच्या आवाजामध्ये व्हिडिओ करून तुम्ही तुमच्या वर्ग शिक्षकांना वेगळ्या चालीमध्येही पाठवू शकाल. आता आपण कविता किती समजली यासाठी आपण काय करूया बरं सांगा? स्वाध्यायाकडे वळूया. कवितेत आलेल्या आशयानुसार पुढील मुद्द्यांतील फरक सांगा. झोपडीतील सुखे, महालातील सुखे. बघा हा, झोपडीतील सुखे आणि महालातील सुखे काय फरक असतो? झोपडीमध्ये जमिनीवर झोपण्याचे सुख मिळते. महालामध्ये आरामासाठी काय असतात? मऊ मऊ बिछाने. रात्री आकाशातील चांदण्यांचा उजेड. रात्री महालामध्ये कंदील आणि श्यामदाने यांची रोषणाई असते. म्हणजे इथे नेचर आहे आणि इथे काय आहे? कृत्रिम आहे. नेचर मीन्स नैसर्गिक आणि कृत्रिमता. आकृती पूर्ण करा. झोपडीत येणाऱ्यांसाठी कवींनी व्यक्त केलेल्या भावना. झोपडीत येणाऱ्यांसाठी कवींनी व्यक्त केलेल्या भावना तर पूर्ण कवितेत आपण अभ्यासलेल्या आहेत, बरोबर की नाही? कसं स्वागत केले पाहुण्यांचं, काय काय म्हटलेलं आहे. आकृती पूर्ण करा. झोपडीत येणाऱ्यांना कशाचीही भीती नाही. झोपडीत येणाऱ्यांना कोणीही अडवत नाही. झोपडीत येणाऱ्याने सुखाने यावे, सुखाने जावे. झोपडीत येणाऱ्यांवर कोणतेही दडपण राहत नाही. अशा प्रकारे झोपडीत येणाऱ्यांसाठी कवींनी व्यक्त केलेल्या काय आहेत बरं? भावना. काव्य सौंदर्य 2 गुणांसाठी येतो मुलांना हा प्रश्न. खूप सुंदर आहे. पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. काय आहे याचं काव्य सौंदर्य? ह्या ओळीचं सौंदर्य तुम्हाला लिहायचंय, म्हणजे विचार लिहायचंय. तोही विचार म्हणजे सौंदर्याच्या दृष्टीने विचार लिहायचे. देवाचा राजा इंद्रदेव हा स्वर्गात राहतो. स्वर्गात सर्व सुखे असतात अशी कल्पना आहे, बरोबर की नाही? आपण म्हणतो ना, बापरे मला तर स्वर्गात जायचंय, असं म्हणतात काही लोक. का? तर स्वर्गात सर्व सुखे असतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आनंदमय झोपडीचे वर्णन करताना म्हणतात, माझ्या झोपडीत सुख, समाधान, शांतीचे साम्राज्य आहे. माझ्या झोपडीत मला इतके पराकोटीचे सौख्य लाभलेले आहे की माझे सुख पाहून इंद्राला सुद्धा माझ्या सुखाचा काय वाटतो रे? हेवा वाटतो. झोपडीतील सुखाची महती सांगणारा हा विचार वरील ओळींतून व्यक्त होत आहे. हे या काव्य पंक्तींचे काय झालेले आहे? विचार सौंदर्य झालेले आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. काव्य सौंदर्य. दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या या काव्य पंक्तींचे काय करा? आशय सौंदर्य स्पष्ट करा. महालांमध्ये तिजोऱ्यांमधून धनदौलत साठवून ठेवलेले असते, त्यामुळे महालावर सक्त पहारा ठेवलेला असतो. याउलट झोपडीत धनदौलत नसल्यामुळे झोपडीचे दार दोऱ्यांनी काय केलेले असते ते? दोऱ्यांनी कड्या कुलपाने बंद करावे लागतच नाही, गरजच राहत नाही. त्याचे भयच नसते. झोपडीची दारं सदैव उघडी असतात. झोपडीत येणाऱ्यांना व झोपडीतून जाणाऱ्यांना भीती नसते. झोपडीत येणाऱ्या कोणावरही कोणते काय नसते? दडपण नसते. एक प्रश्न दिला. झोपडी आणि महाल यांच्या संवादांची कल्पना करून संवाद लेखन करा. 5 गुणांसाठी आहे संवाद लेखन. आणि तुम्हाला सांगतो प्रत्येक सामायिक परीक्षेला ना या पाठाचं संवाद लेखन येतच येतं. झोपडी, चेतन गुणोक्ती अलंकार लक्षात ठेवा. झोपडी ही निर्जीव वस्तू आहे, परंतु ती तुम्हाला बोलताना दाखवायचे. महाल ही पण निर्जीव वस्तू आहे, परंतु झोपडी आणि महाल एकमेकांशी काय करत आहेत? बोलत आहेत. तुम्ही झोपडी पण व्हायचे आणि तुम्हीच महाल व्हायचे. तुम्ही झोपडी होऊन कल्पना करून महालाशी बोलायचे. तुम्हीच महाल व्हायचे आणि महाल कल्पना करून झोपडीशी बोलायचे. बघा बरं हे संवाद लेखन माझं. झोपडी
हो, माझ्या घरी येण्यास कोणालाही अटकाव नसतो. आपला अर्ध संवाद लेखन गेलेलं आहे. ती तुम्हाला स्लाईड दिसेल तुमच्या ह्याच्यामध्ये. महाल आणि माझ्या घरात येण्यास काय लागते? परवानगी लागते. झोपडी. माझ्या घरात ना तिजोरी ना कुलूप. महाल म्हणतो, पण माझ्या दारात पहारेकरी. कविता समजली तर तुम्ही आशय सुंदर बिंदास लिहू शकता, संवाद लेखन लिहू शकता, पाठ केलीत तर. झोपडी. तू किती मोठी आणि मी किती लहान. झोपडी काय म्हणते? तू किती मोठी आणि मी किती लहान. महाल ग हो ग खरं आहे तुझं, पण बघ ना मी फक्त आकारानेच मोठा आहे. तुझ्यात राहणारी माणसं मनाने मोठी आहेत. झोपडीत राहणारी माणसं मनाने मोठी आहेत. किती आनंदी जीवन जगतात ते. झोपडी. तुझे म्हणणे खरे आहे रे. झोपडी महालाला म्हणते, तुझे म्हणणे खरे आहे रे. महाल. नुसता वरवरचा दिखाऊपणा काय कामाचा. महालामध्ये फक्त दिखाऊपणा असतो. अशा प्रकारे हे छोटस संवाद लेखन आहे. संवाद लेखन पूर्ण आहे आपल्या स्लाइडमध्ये. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, माझी कविता शिकून झालेली आहे. ती कविता व्यवस्थित नीट लक्षपूर्वक ऐका, स्वाध्याय पण लिहून घ्या आणि आपल्या वर्ग शिक्षकांना पाठवा. पुढे परत आपण भेटूया. अशा रीतीने हे लेक्चर इथेच संपलेलं आहे. धन्यवाद.